ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी सेवा संघ संचालित संगम वधूवर सूचक मंडळाकडून संगमनेर शहरातील सांदीपनी ऋषी बालिका आश्रमास अन्नदान संपन्न झालेलं आहे। यावेळेस संगम वधूवर सूचक मंडळाचे भाऊसाहेब मांडे यांनी उपस्थित बालिकांना मार्गदर्शन केलेलं आहे। यावेळेस त्यांनी सांगितलं, संगम वधूवर सूचक मंडळ गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे। अनेक शेकडो हजारो लग्न जमवलेली आहेत असं देखील मांडे यांनी सांगितलं। आपली पोटची मुलगी पळून जाते तेव्हा खंत वाटते, त्यामुळे आजच आमच्याशी संपर्क करा व नाव नोंदणी करून घ्या असं आव्हान संगम वधूवर सूचक मंडळाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब मांडे यांनी केलं आहे। या बालिका आश्रमाला आम्ही ठरवलं म्हणजे आपला ज्येष्ठ कल्याणकारी नागरिक जो संघ आहे आणि त्याशी संलग्न असलेला वधूवर सूचक केंद्र आहे, या दोन्ही संघांच्या वतीनं तुम्हाला एक चांगलं असं फराळ द्यायचं, खाऊ द्यायचं असं आम्ही ठरवलं। तर या ज्येष्ठ कल्याणकारी संघाचे अध्यक्ष मांडे साहेब आहेत, या ठिकाणी गुंजाळ सर आहेत आणि ठाकरे साहेब आहेत आणि बाकीचे त्यांच्याबरोबर आलेले इतर सहकारी इथल्या मॅडम आहेत। खरं मॅडम तुमचं फार उत्तम कार्य आहे। अशा लहान नाही असू द्या, पण अशा लहान मुलांना सांभाळायचं घडवायचं हे फार अवघड काम असतं। आपल्या घरामध्ये एक लहान मुलगा सांभाळणं किती कठीण असतं आणि असे ह्या तुमच्याकडे असलेल्या 33 मुली जवळजवळ त्या तुम्ही घडवतायत, हे खरं आनंदाची गोष्ट आहे। आणि असंच कार्य जर चालू राहिलं तर तुम्हाला आम्ही दरवर्षी असा एक फराळ किंवा खाऊ तुम्हाला द्यायला निश्चितपणे येऊ। पण त्यासाठी तुम्ही आता गुरुजी म्हणाले की सकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून किंवा 5 वाजल्यापासून उठतायत, तुमचे प्राणायाम आहेत, योगासन आहेत, खेळ आहे, जेवण आहे, आरोग्याची काळजी आहे, नाही का, शिक्षण आहे, हे सगळं तुमच्याकडून करून घेतायत। हे फार चांगलं काम तुम्ही करतायत की जेणेकरून तुम्हाला पुढे तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगलं मोठं एक अधिकारी होता आलं पाहिजे। यासाठी की परत आमचं गुरुजींचं नाव निघालं पाहिजे। कुठल्या शाळेतून आले, आम्ही कळसकर गुरुजींच्या शाळेतून आलोय, आश्रमातून आलोय असं नाव त्या ठिकाणी निघालं पाहिजे। आणि मग तो जो आनंद गुरुजींना होईल तो खरा आनंद असणार आहे। त्यासाठी मी परत एकदा या ठिकाणी गुरुजींनी आम्हाला परवानगी दिली की या तुम्ही आमच्या ह्या छोट्या छोट्या मुलींना खाऊ द्या, त्यांचं कौतुक करा, म्हणून खरं आम्ही आलोय। मग आमच्या समयेत असलेले मांडे साहेब आहेत, गोंधळ सर आहेत, ठाकरे साहेब आहेत, यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या मुलांना आता आपण खाऊचं वाटप करूया गुरुजींच्या परवानगीनं। आणि गुरुजी परत एकदा तुमचा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला परवानगी दिली इथं यायची आणि खाऊ वाटू, त्याबद्दल आम्ही आपल्या संघाच्या वतीनं आणि वधूवर सूचक केंद्राच्या वतीनं आभारी आहोत। धन्यवाद। या ठिकाणी मांडे साहेब आणि त्यांचे काही सहकारी या ठिकाणी खास आमच्या मुलींसाठी भेटण्यासाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी या ठिकाणी ते आले। त्यांची बऱ्याच दिवसापासून अपेक्षा होती का तुमच्या वस्तीगावाची मुलींना भेटायचं आहे आणि त्यांना त्या निमित्तानं एक थोडासा खाऊ पण द्यायचा आहे। आणि आज ते या ठिकाणी माझी अवघ्या वेळ घेऊन या ठिकाणी ते आले आणि त्यांनी माझ्या सगळ्या मुलींसाठी या ठिकाणी खाऊ दिलेला आहे। मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही या ठिकाणी नेहमी नुसतं भेट देण्यासाठी यावं, तुम्ही काय खाऊ दिलाच पाहिजे, काय केलेच पाहिजे अशी हे नाही, परंतु निदान कमी या ठिकाणी आले आम्हाला एक समाधान वाटतं। काही चांगले चांगले लोक या ठिकाणी येतात, येऊन जातात। या ठिकाणी यांचा माझा संबंध हा आमचा
संगमनेर तालुक्यामध्ये जेवढ्या जे काही संघटना आहेत त्या सगळ्यांचा मी एक संघ केलेला आहे आणि त्याला महासंघ असं नाव द्यायचं आहे. तेव्हा या महासंघामध्ये हे सगळे माझे सदस्य आहेत आणि हे नेहमी मला ठिकाणी भेटतात. त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यामध्ये जे पेन्शनर आहेत त्या सगळ्या पेन्शनरांची संघटना आहे, त्याचाही मी अध्यक्ष आहे आणि ते या ठिकाणी त्यापैकी आमचे ठाकरे सर, नवले सर, आपले गुंडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. हे आपण सगळेच या ठिकाणी आलात म्हणून मी या सगळ्यांना धन्यवाद देईन आणि त्यांचा आभार मानण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा शुभेच्छा देईन. आणि आपणही मीडियामध्ये या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी माझ्या मुलीचं चाललेले जे प्रकल्प आहे हे पाहण्यासाठी आपण आलात. अतिशय धन्यवाद वाटला आणि तुम्ही असंच या पुढेही तुमची प्रगती हो आणि तुमचं कामकाज चांगल्या प्रकारे लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी व्हावं अशी मी अपेक्षा करेन आणि तुम्हाला या ठिकाणी आल्याबद्दल मी शुभेच्छा देईन. कळसकर गुरुजी त्यांची आमची बऱ्याच दिवसापासून एक इच्छा होती त्या लहान मुलांना काहीतरी नाश्ता द्यायचा आणि ती वेळ काल आली होती, पण कालच्या ऐवजी आज आलेली आणि सर्व मुलांना आपण नाश्ता दिलेला आहे. तरी माझी अशी विनंती की या संस्थेतर्फे, कारण मी मगाच सांगितलं की बरेच लग्न जमत नाही, त्याचे कारण अनेक आहे. कारण मुलींचे पालक पाहिजे असं सकारात्मक भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळं प्रत्येक खेड्यामध्ये BA BComची मुलं अगदी गणगणित त्यांचं लग्न जमायला तयार आहे, परंतु जे नोकरीला आहेत त्यांचा धंदा चांगला आहे अशांचे लग्न मात्र जमतात. आणि दुसरी गोष्ट अशी समांतर लग्न आमच्याकडून भरपूर जमतात. उदाहरणार्थ मुलगा इंजिनियर आहे, मुलगी इंजिनियर आहे, दोघे पुण्याला आहेत. त्यांची मुलाखत आम्ही ऑफिसमध्ये घेतो, त्यांचा होकार झाला तर पुढं पाऊल टाकायचा. अशा पद्धतीचं आमचं नियोजन चालू आहे आणि बरेच लग्न जमतात. तर म्हणतात तसं गेल्या 10 वर्षापासून आमची ही प्रणाली चालू आहे आणि ती काय आमची चालू राहील. आणि तरी सर्वांनी आणि सर्व पालकांनी या लग्नाच्या जमवण्याच्या प्रक्रियेमध्ये जागरूक राहून सर्वांनी सकारात्मक जर बोललं तर लग्न जमवायचा मार्ग मोकळा होईल. परंतु अलीकडे काय झालं का मुलगी ऐकत नाही. मग आम्ही तो नवीन प्रयोग सुरू केला, त्याच्यात आम्हाला यश येऊन राहिलं. मुलाला बोलवतो आणि मुलीला बोलवतो, कोणी येऊ नका. दोघांनी चहा प्यायची आणि सदिच्छा भेट, दोघांचा होकार झाला म्हणजे लग्न जमतात. अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याला सर्वांनी पालकांनी सहकार्य करावं अशी माझी सर्व संगम वर केंद्रातर्फे विनंती. आता यानंतर आज तुम्ही इथं आला, काय वाटलं? इथं आमचा उद्देश होता की लहान मुलांना कोणी नाही आहे, त्यांचा आधारस्तंभ कोण आहेत? कळसकर गुरु. ते शिकवतात, ते अधिकारी होतात. याच्यापेक्षा अजून कोणतं पुण्य पाहिजे? आणि त्याचा एक प्रणाली म्हणून आम्हाला एक आनंद होता का मुलांना काहीतरी द्यायचंय. अजून सर म्हणले तसं त्यांना एकदा आम्ही गरम गरम पावडे आणून देणार, काहीतरी वेगळं आणून देण्याचा आमचा विचार आहे. तोही असाच कार्यक्रम करू. कार्यक्रम नाही केला तरी आम्हाला द्यायचे, कार्यक्रम नसला तरी चालेल. अशा पद्धतीचं आहे. शिक्षणासाठी उपयोग करेल. हो बरोबर. आपला मोबाईल नंबर 95 11 70 46 38. संदीपन ऋषी बालिका आश्रमाचे प्रमुख संस्थापक, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदरणीय कळसकर गुरुजी, तर यांचं हे कार्य पाहिल्यानंतर निश्चितच आम्हालाही असं वाटलं की काय सुंदर असं काम या ठिकाणी कळसकर गुरुजी करतायत, की ज्यांना खरं आधारच नाही, अनाथ आहेत मुली. त्यांना त्यांनी स्वतःच्या मुली मानून त्यांचा सर्व खर्च उचललेला आहे आणि अशा मुलींना ज्येष्ठ कल्याणकारी संघ जो आहे व वधूवर सूचक
मंडळ जे आहे केंद्र आहे त्याचे प्रमुख आता मांडेकर साहेब, मांडे साहेब, ठाकरे साहेब, गोंधळ सर हे उत्तम प्रकारचे काम करतायत. आणि समाजामध्ये आज पाहिलं तर मुला मुलींची लग्न जुळत नाही. मुली शिकल्यात, मुलं शिकलायत, परंतु हे काम करायला कोणतं पुढाकार घेणं गरजेचं आहे. म्हणून आपले मांडे सर नेहमी पुढाकार त्याच्याने घेत आहेत आणि एक गृह त्यांनी जुळवून आणलेले आहेत. आणि असंच हे कार्य त्यांनी अखंडपणे पुढे चालू ठेवावं जेणेकरून समाजामध्ये उत्तम काम ते करत होत राहील. त्यासाठी हा ज्येष्ठांचा संघ जो आहे आणि प्रयत्नशील आहे आणि अशा शाळांना भेटी देऊन ज्येष्ठांचं जे काम आहे की मुलांना सुद्धा काहीतरी नवीन उपक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी हे काम अखंडपणे त्यांनी चालू ठेवावं असं या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी माझी सद्भावना व्यक्त करतो. गुरुजींनी आम्हाला इथे येण्याची परवानगी दिली, हा कार्यक्रम करण्यासाठी जे संपादकांनी परवानगी दिली, गुरुजींचे आभार मानतो. ठाकरे साहेब आहेत, गोंधळ सर आहेत, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझी एक वर्ष हे केलं होतं नवरात्रामध्ये मंडळीचे स्मरणार्थ. नवरात्रामध्ये ज्या आश्रमात मुली होत्या तेव्हा 20 का 22 होत्या, त्यांना सगळे नवीन कपडे त्यांच्या दुकानात देऊन त्यांच्या मर्जीप्रमाणे घेऊन दिले होते. नंतर एक वर्ष तांदूळाचं पैशाऐवजी तांदळाचा कट्टा आणून दिला. असं हे या भावनेतून चांगल्या भावने ज्येष्ठ संघाच्या भावना. हा वैयक्तिक ते पैसे नाही घेत, पण ही मदत केली होती. तांदळाचा कट्टा आणि मुलींना नवीन वस्त्र दसऱ्याला घेतलं. त्यांच्या मर्जीप्रमाणे दुकानात घेऊन घेतले. गुरुजीवर त्यांना फार आनंद झाला. ठीक आहे. मी एकनाथ साधू गुद्दाळ, गणेश नगर ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संघाचा उपाध्यक्ष आहे. मुलींचे काहीच पाहत नाही मुलींकडे, आणि म्हणून अशा मुली त्यांच्या आया, आजी, मामा, कोणी कोणी नातेवाईक त्याला माहीत होतं किंवा कळसकर गणित वसतिगृह संगमनेरमध्ये आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा नवा पैसा न देता, खर्च न करता त्या संपूर्ण ते आपल्या मुलींचं शिक्षण करतात. या ज्या मुली आहेत या सगळ्या माझ्या नाती आहेत. आम्ही त्या भूमिकेतूनच पाहतो. आमचे अधीक्षक आहेत, माझी भाची आहेत, आमचे किशनभाऊ असे युवा वर्षाचे संपादक मालक यांची धाकटी बहीण आहे, PA झालेली आहे. गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी या मुलींसाठी त्या सेवा करताय. आईसारखं याला सांभाळताय आणि त्यामुळे मुलींवर अतिशय चांगले संस्कार आहेत. या ज्या मुली आहेत, आमचा उद्देश असा आहे का संस्कार ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. जो लहानपणी संस्कार ज्याच्या अंगामध्ये भेटलेले आहेत, हे बेसायचे बस नसतो, बस अजिबात बस. ज्याच्या अंगामध्ये लहानपणापासून संस्कार आहेत त्याला आयुष्यभर ते संस्कार टिकतात आणि आयुष्यभर त्याचं कल्याण होतं. म्हणून या ठिकाणी या मुलींना चांगल्या प्रकारचे संस्कार शिकवले जातात, संस्कार करून घेतले जातात. रोज सकाळी 6 वाजता उठणे, सगळं आटोपणे आणि नंतर त्यांचा योगा घेणे, नंतर प्रार्थना घेणे, नंतर अभ्यास करणे, त्यांना जेवायला देणे आणि मुली याच आपल्या कळसकर विद्यालयामध्ये या ठिकाणी त्या शिक्षण घेत आहे. अशा ह्या आपल्याकडे मुली आहेत. आपण कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान देत नाही. आम्ही स्वतः I am गव्हर्नमेंट समजून
या सगळ्या मुलींचा खर्च करतो. या कोणी पालक एखादा आला, मांडे साहेब आले, म्हटले मला तुम्हाला देणगी द्यायची, आम्ही कुणाचीही रोख स्वरूपामध्ये 1 रुपया सुद्धा देणगी घेत नाही. तुम्हाला जर समजा करायचंच आहे, तुम्हाला पुण्य घ्यायचं आहे, तर यातून तुम्ही काय करा, एक तर ज्ञानदान आणि अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. त्यामध्ये अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. म्हणून तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही आमच्या मुलींसाठी धान्य रूपानं गहू द्या, तांदूळ द्या, किराणा द्या. निरनिराळ्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल तर या माझ्या मुली नेहमी पुढे असतात. सांस्कृतिक कार्यक्रम असेल, गॅदरिंगमध्ये माझ्या मुली सगळ्यात पुढे असतात. सगळ्यात कार्यक्रम चांगल्या प्रकारे करतात, शिस्त पाळतात. माझं नेहमी काय असतं, हसा खेळा पण शिस्त पाळा. म्हणजे शिस्त ही आयुष्यभर शिकते. मिलिटरीतून निवृत्त झालेला माणूस शेवटपर्यंत शिस्तीमध्ये चांगला राहतो. अशा मुलींना शिस्त आहे. 5 वाजता शाळा सुटते, आल्याबरोबर सगळे सूर्यनमस्कार करतात. सूर्यनमस्कार झाल्यानंतर सगळ्यांनी स्वच्छ होतात. असेल तर नाश्ता त्यांना द्यायला जातो आणि या ठिकाणी मनसोक्त खेळणे झाल्यानंतर त्यांचं मग त्या ठिकाणी याचं अभ्यासाला बसतात. अभ्यास झाल्यानंतर ते जेवण करतात. पण संध्याकाळी 2 सकाळी प्रार्थना, संध्याकाळी 45 मिनिटाची प्रार्थना, एवढं त्यांचं पाठांतर आहे. पाठांतरामुळं स्मरणशक्ती वाढते. आपला कॉम्प्युटर कायम ताजा तवाना चांगला राहतो. कॉलेजला आहेत, MPSCला आहेत, अशा प्रकारे काही मुली माझ्या 5 घरी आहेत आणि त्या मोठ्या आहेत. 8वी पासूनच्या 8वी पर्यंतच्या मुली सगळ्या या ठिकाणी आहेत. 8वी नंतरच्या मुली मी इथं ठेवत नाही. एक जबाबदारीचं काम आहे. हल्ली काम किती एखादं चांगलं केलं आणि थोडं कुठंतरी नाचलं तर 100% पाणी पडतं. आमच्या इथं सुरक्षित आहे. इथं तो TV बसवलेला आहे. या कोपऱ्यामध्ये इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि इथं हे आमची भाषी या अधीक्षका या ठिकाणी 24 तास या मुलींजवळ आहे. हिच्या 20 वर्ष या मुलींची आईसारखी सेवा केली. चांगल्या कामाला परमेश्वराची साथ असते आणि म्हणून परमेश्वरानं या माझ्या भाषेचं कल्याण केलेलं आहे. दुर्दैवानं 20 वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालं. या इथे आपल्या विलगावाच्या जे शाळा आहे इंग्रजी मीडियमची वाकवल्याची रावसाहेबांची, त्या शाळेवर ते विज्ञानाचे शिक्षक होते. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.